काय बनवू सुचत नाही, मग फक्त 20 मिनिटात तयार करा असा झणझणीत राजमा मसाला, की पहिला घास घेताच सगळे विचारतील, एवढी भन्नाट चव आलीच कशी? त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्ही बनवलेला राजमा मसाला देखील असा चमचमीत आणि झणझणीत बनणार आहे. आता तुम्ही बनवला कसा, तर तो पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी राजमा हा रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि तो रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर तो नितळून मी एका पात्रामध्ये काढून घेतला आहे. आता इथं त्याच्यासाठी लागणारं बघा साहित्य आपल्याला मसाला बनवण्यासाठी 1 मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे, 1 टोमॅटो, नंतर 2 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. नंतर काही खडे मसाले लागणार आहेत. लवंग, मिरे, दालचिनी, काळी इलायची, मसाला इलायची. तुम्हाला इथं जर थोडे काही आणखी घ्यायचे असतील मसाले तर घेऊ शकतात. नंतर सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. नंतर बघा थोडासा सुहाना मसाला घ्यायचा आहे. नंतर काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. नंतर घरचं लाल तिखट आहे. थोडीशी हळद आहे. नंतर आपल्याला थोडासा सांबर मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी कसुरी मेथी. आता तुम्हाला जर काळे मसाले, लाल तिखट ऑर्डर करायचे असेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि WhatsApp लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथून तुम्ही तुमचे मसाले, आपले सर्व प्रकारचे कीर्तीज मसाले ऑर्डर करू शकतात. चला, आता आपल्याला हा राजमा कुकरला उकडून घ्यायचा आहे. आता 1 वाटी राजमा आहे, तर तो आपल्याला काय करायचं, कुकरमध्ये घालायचा आणि त्याच वाटीने 3 वाट्या इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे राजम्यामध्ये आणि कुकरला आपल्याला लावण्या अगोदर काय करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. आता मीठ विरघळेपर्यंत चमच्याने आपल्याला ढवळून घ्यायचं. नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे गॅस चालू. आता गॅस चालू करून आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि कुकरला आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता एका साईडला मी कुकर ठेवलेला आहे. आता राजमा शिजेपर्यंत आपल्याला इकडं मसाला बनवायचा आहे. आता इकडं बघा गॅस चालू केलेला आहे. कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 1च पळी इतकं तेल घालायचं. नंतर खडे मसाले आपण जे घेतले होते ते घालायचे. नंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा. आता कांदा हा मी उभ्या स्लाइसमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे. तर तो घालायचा. चांगला आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुक्कं खोबरं जे आपण किसून घेतलेलं होतं, तर ते घालायचं. ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लालबुंद असा 1 टोमॅटो घालायचा आहे. आता इथं आपल्याला पटकन टोमॅटो, कांदा हे पटकन मऊ व्हावं, पटकन तळावं लवकर म्हणून 1 चमचा मीठ घालायचं. इकडं आपलं कुकर पण गॅसवर ठेवलेलं आहे, तर इकडं राजमा पण शिजत आहे. आता इथं आपले मसाले सर्व भाजून झालेले आहेत. गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता बघा सर्व जिन्नस थंड झालेले आहेत आणि त्या मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरला मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. ते आता साईडला ठेवलेलं आहे. इकडं राजमा पण शिजलेला आहे. त्याच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तो आता आपल्याला कुकरची हवा घालवायची आणि नंतर तो राजमा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि राजम्याचं जे पाणी आहे शिजवलेलं, तर ते एका पात्रामध्ये काढून ठेवायचं आहे. कारण आपण रस्सा बनवण्यासाठी तेच वापरणार आहोत. तर तो अजिबात रस्सा म्हणजे आपला बनवण्यासाठी जे पाणी आहे, तर ते टाकून द्यायचं नाही. आता इकडे गॅस चालू करायचा आहे. परत त्याच्यामध्ये 2 पळ्या इतकं तेल घालायचं आणि जे आपण मिक्सरला वाटण केलेलं होतं, म्हणजे सर्व मसाले बारीक करून घेतलेले होते, तर चांगलं तेल सुटेपर्यंत, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे.
आता इथं बघा सर्व मसाल्यांचा कच्चेपणा गेलेला आहे. मस्त असं परतून घेतलेलं आहे. एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये जेवढे आपण मसाले घेतले होते तर काळा मसाला, गरम मसाला, थोडासा काश्मीरी लाल तिखट, सुहाना मसाला, थोडंसं अंबारी मसाला, हळद, काश्मीरी लाल तिखट, साधं लाल तिखट, हे सर्व आपल्याला एका वाटीमध्ये आपण जेवढे मसाले घेतले होते, धने पावडर, कसुरी मेथी, तर ते सर्व आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं मीठ घालायचं आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. सर्व मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीमध्ये आपल्याला अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे. जे आपण राजमा उकडून घेतलेलं पाणी होतं, तर त्यातलंच आपल्याला अर्धा ते पाऊण कप पाणी घालायचं आहे आणि सर्व मसाले आपल्याला इथं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. चांगलं चमच्याने मिक्स करून घेतलं. तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा. नक्कीच तुमची हॉटेलपेक्षाही चमचमीत आणि झणझणीत अशी राजमा मसाला भाजी बनवून तयार होईल. इकडं पाहू शकतात सर्व मसाले चांगले शिजलेले आहेत, म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. नंतर जो आपण मसाले सर्व पाण्यामध्ये आपण भिजत घातले होते, तर ते मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि परत आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत. आता इथं पाहू शकतात. आता इथं मी सर्व मसाले हे घरचेच वापरलेले आहेत. तर तुम्ही पण एकदा नक्की आपल्याकडील कीर्तीज मसाले ऑर्डर करून मसाले ऑर्डर करून भाजी बनवू शकतात. नक्की एकदा तुम्ही ऑर्डर करा आणि भाजी बनवून बघा. तुमची सुद्धा अशीच भाजी बनणार आहे. आणि नंतर याच्यामध्ये राजमा घालायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडं बेतानेच घाला, कारण आपण अगोदर पण मीठ घातलेलं होतं. नंतर जे आपण राजमा उकडलेलं पाणी होतं साईडला ठेवलेलं, तर ते याच्यामध्ये घालायचं. आता इथं तुम्हाला भाजी किती प्रमाणात बनवायची आहे, किती जणांसाठी, तर तेवढं पाणी तुम्ही इथं वापरू शकतात. आता आणि राजमा मसाला जी भाजी असते, तर ती काही जास्त पातळ नसते. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला थोडासा दाटसरच रस्सा बनवायचा आहे आणि वरतून आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, थोडासा सांबर मसाला घालायचा, म्हणजे त्याची चव छान येते आणि नंतर झाकण लावून तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. राजमा आपण शिजवलेलाच आहे, पण तरीसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परत आपल्याला 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं. इथं आपली चमचमीत आणि झणझणीत असा राजमा मसाला इथं आपला बनवून तयार झालेला आहे. नंतर याच्यावरून आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे सजावटीसाठी आणि नंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपला राजमा मसाला तयार झालेला आहे. तर एकदा नक्की तुम्ही बनवून बघा आणि तुमचा राजमा मसाला बनवलेला कसा झाला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा राजमा मसाला नक्की बनवून बघा. न खाणारे सुद्धा मागून खातील, एवढी ही टेस्टी ही राजमा मसाला भाजी बनवून तयार होते. फक्त तुम्ही मी जी काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमचा पण राजमा मसाला याच पद्धतीने बनणार आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर बाय बाय.